आणि ज्या पद्धतीनं आता मोदींचं जी काही एक हवा होती ती आता देखील मुक्त झालेली आहे. निश्चितपणे आता लोकशाहीचा हा जो वाचवण्याचा लढा आहे अधिक मजबूत होतो. तर देवेंद्र फडणवीस याने आपले राजीनामाचे प्रस्तावले आहे त्याच्याकडे आता ही नौटंकी आहे निश्चितपणे पाहायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जो निकाल दिला त्यामध्ये फडणवीसांचं राजकारण देखील तितकंच कायम होतं. परंतु जे काही झालं असावं आताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाहीचे पाश हे विरोधी पक्षांवरती आणि एकंदर जनतेवरती होते त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत होते. आणि म्हणूनच आता ह्या निकालानंतर आता हळूहळू उद्भरलेला श्वास बाहेर येतोय आणि हे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधातच बंडखोरी